काही एरिया तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर आजचा ब्लॉग त्या टॉपिकवर आहे. तर आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग पण आवडणार आहे. आणि आज मी ब्लॉग खूप लेट चालू केलेला आहे, पण काही नाही, आपण आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया आणि तुम्हाला आमच्या गावाचा एरिया दाखवणार आहे मी. तर लेट्स गो अँड लेट्स स्टार्ट द ब्लॉग. तर तुम्हाला गाईज मी सर्वात आधी दाखवणार आहे ते आहे स्कूल आमची गावाची. तर म्हणजे मराठी मीडियम आमच्या गावातली स्कूल आहे. तर ती आता मी सर्वात पहिले तुम्हाला दाखवणार आहे, कारण की ते आमच्या घराच्या एक्झॅक्ट बाजूला आहे आणि तिकडनं तुम्हाला मी दाखवणार आहे सर्वात आधी स्कूल. तर आपण आमच्या इकडनं स्कूलचा शॉर्टकट रस्ता आहे, तिकडनं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण शॉर्टकट रस्त्याने जाऊ स्कूलमध्ये. हा बघा, इकडनं शॉर्टकट आहे स्कूलमध्ये एंट्रीचा. आणि ही बघा आमच्या गावातली स्कूलमधली अंगणवाडी आहे. ही अंगणवाडी छोटीशी अंगणवाडी आहे. आणि आता तर अंगणवाडी बंद आहे, पण कधी स्कूल आणि अंगणवाडी ओपन असली का तुम्हाला मी त्याची पण क्लिप्स दाखवेल. आणि व्लॉग चालू असला माझं तर तुम्हाला मी अंगणवाडी पण दाखवेल. हे बघा आता तर बंद आहे. हे बघा अंगणवाडी. आणि त्यानंतर आपण जाऊया स्कूलमध्ये. तर हे बघा स्कूल आहे 1st to 5th स्टँडर्डपर्यंत मराठी. आणि आता ती पण बंद आहे, कारण की आता मे महिना आहे आणि वेकेशन चालू आहेत, म्हणून स्कूल पण बंद आहे. हे बघा स्कूल. स्कूलचे पण मी तुम्हाला काही व्हिडिओ ब्लॉग शूट करेल आणि त्यात मुलं असतील तेव्हा मी दाखवेल. तर आता तर वेकेशनवर आहेत तर नाही. आणि हे बघा मस्त पेंटिंग्स आहे त्याच्यावर, मलाही खूप छान वाटतात पेंटिंग्स. आणि ह्याच्यावर एक थॉट्स पण असे लिहिलेले आहेत, मला हे आवडतात बघा, थॉट्स लिहिलेले आहेत तिकडे. आणि हा बोर्ड असतो म्हणजे बघा थॉट्स लिहिलेले आहेत. ड्रॉइंग्स थॉट्स. आणि ही छोटीशी स्कूल. आणि हे बघा, आणि ही वाली पण एक स्कूल होती आधी, पण आता ती बंद आहे, कारण की गावात मुलं कमी आहेत. ह्या स्कूलमध्ये काही असतात ते ह्याच्यात मुलं असतात. आणि त्यानंतर उमरोळीमध्ये नूतनविद्या करून एक स्कूल आहे, जास्त करून मुलं त्यातच जातात, तर म्हणून ही स्कूल आहे. हे बघा ह्यावर पण खूप छान छान पेंटिंग्स काढलेले आहेत. ही खूप आधी बंद झालेली आहे, आता नव्हती, कधीच बंद झाली आहे ती बुक, ही स्कूलवाली. हे बघा मॅप्स, पालघर जिल्हा, म्हणजे आमचा पालघर जिल्हा आहे म्हणून हा मॅप आहे. स्वच्छतेचे संदेश आणि मस्त मस्त असे पेंटिंग्स काढलेले आहेत. खूप आधी ही म्हणजे स्कूल जी आहे ती बंद झाली होती. तर अशी 3 आहेत, म्हणजे एक अंगणवाडी आहे आणि एक स्कूल आहे, आणि स्कूल आहे दुसरी पण स्कूल आहे, पण ती बंद आहे. तर आता तर वेकेशन आहे म्हणून मुलं नाही आहेत, नाही तर मुलं असती तुम्हाला मी नक्कीच दाखवली असती. आणि अंगणवाडी चालू असते सकाळी. तर हे आमच्याकडची स्कूल आहे. आणि हे बघा स्कूलची एंट्री गेट. सो हे बघा स्कूल. आणि माझ्या जोडीला आहे कार्तिक, माझ्या आत्यांचा मुलगा. कार्तिक हाय. हाय. हां. आणि तुम्हाला मी कार्तिकचं घर पण दाखवते. म्हणजे कार्तिकचं वेकेशन आहे म्हणून कार्तिक आला आहे मामांकडे, म्हणून हा कार्तिकचं घर. तर आपली स्कूल बघून झालेली आहे. आणि त्यानंतर आता आपण जाऊया तुम्हाला दाखवायला आपल्याकडचं गणपती बाप्पांचं जे आहे विसर्जन घाट ते. तर चला आपण तिकडे जाऊया आता आणि तुम्हाला मी दाखवते तिकडची एरिया. आणि हे बघा बकऱ्यांची छोटी छोटी पिल्लं आहेत. तर चला आता आपण जाऊया गणपती बाप्पांचे विसर्जन घाट आहे तिकडे. चला चला आता आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहे तिकडे. बघा
आणि हे आहे आमच्या धोडिया समाजाचं समाज मंदिर. तर हे इकडे समाज मंदिर आहे आमचं धोडिया समाजाचा. हा पण कधी ओपन असला किंवा आता काय आम्ही प्रॅक्टिस वगैरे डान्सची वगैरे असं आम्ही करतो तेव्हा पण तो ओपन आम्ही करतोच, तेव्हा पण मी मला दाखवेल आमचं समाज मंदिर. आणि हे बघा गणपती बाप्पांचं विसर्जन घाट. इथे आहे गणपती विसर्जन घाट. सो हे बघा आता तर पाणी नाही आहे, पण पावसाळ्यात हे भरतं आणि त्यानंतर गणपती बाप्पा आपण बसवतो आणि त्यानंतर इकडे खूप सारं पाणी असतं तेव्हा आपण इकडे हे करतो, गणपती विसर्जन करतो. आणि इकडनं अशी शेतं पण आहेत, तर कधी आपण अशी शेतात वगैरे गेलो तर त्याचे पण तुम्हाला मी ब्लॉग्स दाखवेलच. तर हे बघा असे शेतं आहेत आपल्या. तर ही रेल्वेच्या तिकडनं आमची पण शेतं आहेत, तर आम्ही कधी शेतात गेलो तर तुम्हाला त्याचा पण मी ब्लॉग दाखवेन. हे बघा इकडनं रेल हे आपले ट्रेन्स वगैरे आहे ना, ट्रेन्स वगैरे ते खूपच जवळून जातात, आमच्या घराच्या जवळून जातात. आणि इकडनं एक हे पण आहे ब्रिज टाईप पण आहे, म्हणजे ह्याच्यातनं केबल्स वगैरे ह्याच्या आत असतात, पण इकडनं एक ब्रिज टाईप पण आहे. हे ब्रिज टाईप बनवलेलं आहे. हे बघा आता तर पाणी काहीच नाही आहे ह्याच्यात. आणि आता म्हणजे असे गावासाठी पाण्याचं हे बसत सौर ऊर्जा त्याला बोलतात. तर ते त्याचं पाणी वगैरे असं त्याच्यात हे पाईप्स आहेत. आणि हे बघा विहीर आहे इकडे, ह्याच्यात पण पाणी नाही आहे आता. खूप आधी पाणी असायचं ह्याच्यात खूप सारं, ते पण आता काही कारणामुळे पाणीच नाही आहे ह्याच्यात. हे बघा खूपच आत आहे, खोल आहे एकदम हे बघा. आणि ह्याला क्लीन केलं आणि ह्याच्यात म्हणजे पाणी वगैरे असलं ना तर हे पिण्यासारखं पाणी होतं आधी. आमच्या इकडचे पण म्हणजे खूप जण ह्याच्यात पाणी वगैरे न्यायचे, आधी कपडे धुवायचे इकडे. पण खूप वर्ष झाली ह्याच्यात पाणीच नाही आहे आता, पण आधी खूप पाणी असायचं, आता पाणीच नाही आहे. बघा किती खोल आहे, तुम्ही बघू शकता ना किती खोल आहे. आणि हे बघा हे झाड पण आहे ह्यालाच, म्हणजे विहिरीलाच खूप खोलपर्यंत आहे ही विहीर. आणि ह्या विहीर म्हणजे मला असं बघूनच भीती वाटते, पण ही एकदम अशी खोल वाटते, म्हणजे पाणी नाही आहे म्हणून. आता ह्याच्यात भरपूर पाणी असायचं, पण काही वर्षांनी ह्याच्यात पाणीच नाही आहे. आणि हे बघा ही छोटीशी एक विहीर पण होती, पण आता कचरा वगैरे असं म्हणजे होतो ना, त्याच्यानंतर एक म्हणजे छोटी म्हणजे अशी काही धुवायला वगैरे असायची, पण खूप कचरा झाडाचा वगैरे पडतो म्हणून ती अशी आता दिसत नाही. आणि इकडे ह्याच्यात समोर एक ग्राउंड आहे आमचं, तर गावाचं ग्राउंड आहे. तर हे बघा आता त्याच्यावर मुलं खेळायला लागलेत, तुम्हाला ते पण मी दाखवते. हे बघा फास्टर कार्तिक. चला आता ह्याच्यावरती चढून तुम्हाला मी थोडासा व्ह्यू दाखवते. चला आपण आता चढूया. जंगल 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 हे बघा जंगल आहे. हां जंगल बघा किती जंगल आहे. अंदर जाऊन बघूया. आणि इकडे असं काय मला भेटलं तुम्हाला असं खाण्याचं म्हणजे तर मी दाखवेन नक्कीच. हे बघा जंगलच जंगल आहे. हा बघा माड आहे एवढा उंच, पण ताडगोळे नाही लागलेले. पण आम्ही शेतावर होते ताडगोळे, तर आम्ही कधी गेलो. हे बघा कोणी कधी खाल्ले आहेत ते ताडगोळे, कचरा ठेवला आहे फक्त. हे बघा खालती पडलेत, पण ते खूप असे मोठे आहेत. हे बघा मोठे आहेत ते, म्हणजे असे पिकलेले टाईप असतात ना तसे. तर इकडनं पण पूर्ण असं जंगलच जंगल आहे. आणि तिकडनं हां इकडनं ग्राउंड दिसेल काय नो, आणि मी तुम्हाला दाखवते थांबा. मला दाखवते मी, इकडनं दिसलं तर आय होप इकडनं दिसेलच. हां मी तुम्हाला ट्राय करून दाखवते. आणि असं एकदम असं वाटतं की जंगलच जंगल आहे, पण इकडे शेतं आहेत पण म्हणजे हो गाईस इकडं दिसतो ग्राउंड, म्हणून मी ते दाखवते. हे बघा पण इकडनं पण थोडंच दिसते, एवढं नाही दिसत, थोडंच दिसते गाईस. आणि हे बघा इकडनं विसर्जन घाट पण दिसते.
सर्व इकडनं दिसते कारण की हे ओपन आहे आणि मी तुम्हाला इकडनं सर्व दाखवले ना. आणि इकडनं बिल्डिंग्स पण आहेत, बिल्डिंग्स बांधायला लावल्यात. हे बघा अशी पूर्ण अशी एरिया आहे आमची. अजून तर तुम्हाला मी अर्धीच एरिया दाखवलेली आहे, मी तुम्हाला पूर्ण एरिया नाही दाखवलेली मिळत, पण मी आता अर्धीच एरिया दाखवलेली आहे. जेव्हा मी पूर्ण एरियाची व्हिडिओ काढेल ना तेव्हा पण मी तुम्हाला नक्कीच तुम्ही एन्जॉय करतील. आणि तेव्हा मी शेतावर वगैरे जाईल ना तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेन. चला तुम्हाला एक राऊंड मारून आणते मी असे जंगलात. चला इकडनं अशी एक आपण राऊंड मारून येऊया. रस्ता ऑलवेज फास्टर. हे बघा हे जंगलात मी आलेलं होतं. हां एकच आलेला अर्धी इकडे. एकदम जंगल होतं इथे. हां पावसाळ्यात आलेला. नाही आता चाललो. पूर्ण ग्रीन असते इकडे, पण आत्ता तुम्ही बघू शकता उन्हाळा आहे म्हणून अख्खे झाडं जे सुकलेले आहेत. पण असं व्ह्यू एवढा भारी येतो ना, आता पण व्ह्यू एवढा भारी येतो ना. आणि पावसाळ्यात तुम्ही येतील तर एवढा भारी व्ह्यू असतो ना की काय सांगू मी. आणि हे बघा ह्याला आहेत ताडगोळे थोडेफार, तुम्हाला दिसत असेल की नाही. घोसला मोठा घोसला आहे. हां बघा ये मोठा नाही दिसत असेल तुम्हाला, पण मला दिसतं तिकडनं. हे बघा आणि हे बघा फक्त एकच झाड जे आहे मला एवढं ग्रीन वाटलं ते आहे आंब्याचं. पण आंब्याचं नाही आहे, एक पण आंबा नाही आहे, पूर्ण खाली आहे. तर आता आपण बघूया दुसऱ्या आंब्याचं झाड. आंबा असला तर म्हणून आपण सर्व आंब्याचे झाड बघूया. चला तर आय थिंक हा झाड आहे ना तो करवंद असतात ना त्याचा आहे असं मला वाटते. पण ह्याला पण एक पण करवंद लागलेलं नाही. चला आता आपण दुसरं आंब्याचं झाड बघूया. आणि ह्या टायमाला अशी तर काहीच मला असं वाटत नाही असेल आणि मला भेटणार आहे. पण खजूर जी आहेत आमच्याकडे खजुरी खूप आहेत त्या एरियाला, तर ते असतीलच पण आम्हाला पाडायला जमणार नाही आणि आम्ही तिकडनं जाणार नाही आहेत. आम्ही गेलो तर तुम्हाला ते पण आता दाखवते. चला आपण आता जाऊन ट्राय करूया एकदा लेट्स गो. आणि आपल्याला भेटलेच तर तुम्हाला मी ते पण दाखवेन. आणि हे मला खूप आवडते, असे वेल लटकलेले असतात ना, बघा वाव. आणि ह्याला असे सोलून असे लावले ना एवढं थंड फील होते ना, मस्तच असतं. चला 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 कार्तिकने आपल्याला गुड आयडिया दाखवलेली आहे, म्हणजे आंब्याचं झाड. पण आय थिंक ह्याला पण आंबेच नाही आहेत. आणि हे बघा इकडनं बिल्डिंग दिसतात, हे बघा. आणि इकडनं माझा शॅडो दिसतो. चला आता आंबे आहेत का ते बघूया. पण खजुरी तर आहेत, मला लांबूनच तिकडनं दिसल्या. पण आता ते कच्चे आहेत की पिकलेले आहेत ते नाही माहिती. तिकडे जाऊन ट्राय करूया. इकडे आंबा मला एक पण दिसत नाही, एक पण आंबा दिसत नाही. आहेत 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 आंबे आहेत पण खूप वरती आहेत. ते बघा पूर्ण आंब्याने झाड भरलेले आहे, असं दिसत पण नव्हते ते, पण पूर्ण भरलेलं आहे. तुम्हाला दिसतात का हे बघा. हे बघा तिकडे तिकडे हे बघा, हे बघा एवढे एवढे एरियामध्ये हे बघा, हे बघा आंबे आहेत. ये बघा इथे आहे आपले खजूर. चला आपण तोडायला ट्राय करूया. तर मला असे 2-3 खजूर दिसलेले आहेत, त्याच्यावर खजूर आहेत, खूप आहेत. 2-3 किंवा 4 असतील तर ते तुम्हाला दाखवते. आणि आपण पाडायचे ट्राय करूया. पण मला येल्लो वाटतात ते, असे अजून पिकलेले नाही वाटत आहेत. बघूया आपल्याला, आपण ट्राय करूया ना. अजून आहेत 4 किंवा 5 आहेत, 4 आहेत, 4 टोटल 4 खजूर आहेत. ते बघूया आपण. आणि हे तर कच्चे आहेत अजून, बघा येल्लो आहेत, अख्खा भरलेला आहे ते, पण येल्लो आहेत पूर्ण, बघा पूर्ण येल्लो आहेत. हे एक खजूर आहे, एक ते बघा, हे 3 खजूर आहेत, म्हणजे आपल्याकडे 4 टोटल खजूर आहेत. इथे पण खजूर कच्चेच आहेत. कच्चे म्हणजे कच्चे, फुल कच्चे. ग्रीन आणि येल्लो शिवाय आपल्याला खजूर दिसतच नाही. एक पण असं नाही आहे की ती ब्राऊन आहे.
आणि 2 खजूर आपल्याकडे वाचलेले असते ते आता बघूया आपण कशात. आय होप की मला असंच वाटते की दोन्ही कच्चे असतील, कारण की एवढे लवकर पिकणार नाही. पण मला असं वाटलेलं की पिकले असतील, पण एक पण नाही आहे बघा. हे बघा, हे पण येल्लो आहेत, हे पण येल्लोच आहेत. तर कार्तिक आधीच बघून आला, ते पण येल्लोच आहेत. तर चला आता काय करूया, आपण डायरेक्टली घरी जाऊया. तर आपल्याला काय खायला भेटलेलंच नाही आहे, तर आता आपण जाऊया घरी. लेट्स गो. आणि हे बघा पूल, तुम्हाला जवळून दाखवते. पूल म्हणजे ब्रिज. त्याची करवंद असतात ना, करवंद त्याला आमच्या म्हणजे आमच्या इकडे आणि आमच्या भाषेत कमदे बोलतात, कमदे. पण करवंदाला आणि मराठीत करवंद बोलतात आणि आमच्या भाषेत कमदे बोलतात. पण तुमच्या लँग्वेजमध्ये काय बोलतात ते मला नक्कीच सांगा कमेंट करून. आणि बघा ट्रेन आली. ट्रेन इकडनं नाही दिसणार, कारण की ही ना म्हणजे 2 पार्ट झालेत रेल्वेच्या. तर एक जी आहे ना ती थोडी उंच आहे, जर ती आपल्याला दिसते लगेच, आणि एक जी आहे ना ती जुनीवाली रेल आहे जी खालतीच आहे. तर तिकडनं ट्रेन आपल्याला दिसत नाही, फक्त त्याचे वरचे जे तार्स वगैरे असतात ना तेच दिसतात. पण जे वरच्या ह्याच्यावर येतात ना रेल्वेवर, त्या आपल्याला ट्रेन आरामात दिसतात. चला आता आपण जाऊया घरी. तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. मी आज तुम्हाला आमची थोडीफार एरिया दाखवली. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय कार्तिक, बाय बाय. तर चला बाय गाईज.